नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आजची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर पाहू शकता. बघा, 20 फेब्रुवारीची सर्वात मोठी बातमी. ज्या फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे, तर ते फेब्रुवारीचे पैसे तुमच्या खात्यात आता ह्या ठिकाणी थेट जमा होणार आहेत. पाहू शकता. बघा, 4,000 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 2100 रुपये पण ह्या ठिकाणी महिलांना वाटप होणार आहेत. तर अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनी, माता भगिनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा. बघा, ज्या फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे ते थेट तुमच्या बँकेत आता जमा होणार आहे. नवीन जे ऑर्डर आहेत ते देण्यात आले आहेत, नवीन ऑर्डर देण्यात आले आहेत आणि ह्यामध्ये थेट तुमच्या खात्यात ह्या ठिकाणी पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर बघा, 4,000 रुपये काही महिलांना, तर काही महिलांना 2100 रुपये जमा होणार आहे. 4,000 रुपये कोणत्या महिलांना, 2100 रुपये कोणत्या महिलांना मिळतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, तर ते फेब्रुवारीचे पैसे तुमच्या खात्यात आता थेट येणार आहेत. तर त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. बघा, लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. तर पाहू शकता. बघा, काही महिलांना 4,000 रुपये, काही महिलांना 2100 रुपये थेट बँकेत जमा, नवीन ऑर्डर देण्यात आलेली आहे. तर आता नवीन ऑर्डर काय ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे संपूर्ण माहिती जी ती आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पाहू शकता. बघा, महायुतीने केली होती घोषणा. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच आपण पाहतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून चालू होणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकार अनेक महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या करण्याची शक्यता. बघा, अधिवेशन जे 3 मार्चपासून सुरू होत आहे, 3 मार्चपासून सुरू होत आहे आणि या अधिवेशनात सरकार महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता यामध्ये काय काय घोषणा होऊ शकतात, तर महिलांसाठी आनंदाची बातमी असेल एवढं तर निश्चित आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी असणारच आहे. सर्व ज्या लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार. बघा, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभाची रक्कम वाढवू असे आश्वासन दिले होते. ही रक्कम 1,500 रुपयांवरून, बघा, 1,500 रुपयांवरून 2100 रुपये करू, 2100 रुपये करू असं महायुतीने म्हटलेलं होतं. तर बघा, आता 1,500 रुपयांवरून 2100 रुपये म्हणजेच काय, तर 1,500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ, थेट 600 रुपयांची वाढ होणार आहे. आता ही 600 रुपयांची वाढ तुम्हाला नको आहे का? जर तुम्हाला हवी असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा. कारण पाहू शकता. बघा, सध्या महागाई खूप वाढते आणि या महागाईच्या काळामध्ये 600 रुपये काय 500 रुपये पण मिळाले तरी खूप असतात. म्हणजेच खूप त्या ठिकाणी तुमची मदत त्या ठिकाणी होते बजेटसाठी. तुमच्या घराचं बजेट जे आहे ते खूप कोलमडलेलं आहे. त्यामध्ये तुमची 600 रुपयांची जरी मदत होत असेल तरी ते उत्तम असेल. तर बघा, 1,500 रुपयांवरून 2100 रुपये करू असे महायुतीने म्हटले होते. त्यानंतर लाडक्या बहिणींना महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं दिली होती. त्यामुळेच महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात देवेंद्रजी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभात 2100 रुपयांपर्यंत वाढ करणार का असा प्रश्न विचारला जात आहे. तर बघा, आता 2100 रुपयांची जर वाढ तुम्हाला पाहिजे असेल तर सरकारकडे तुम्हाला अगोदर मागणी करावी लागेल. बघा, आपल्याला काहीही गोष्ट हवी असते तर आपण ती मागणी करतो, अगोदर आपल्याला मागावी लागते तर ती मिळते. त्याच पद्धतीने जर तुम्ही सरकारकडे मागणी केली तरच तुमची मागणी मान्य होईल. जर तुम्ही मागणीच केली नाही तर तुमची मागणी मान्य होणार नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी मागणी करण्यासाठी कमेंट बॉक्स आपलं कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सर्वांना 2100 रुपये पाहिजे, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा, तरच तुमची मागणी पूर्ण होईल. पाहू शकता. बघा, 10 मार्च रोजी घोषणा होणार का, तर महायुती सरकार आल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत महायुती लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशात वाढ करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र तसे झाले नाही. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी यावर भाष्य केलं होतं. आगामी अर्थसंकल्पाच्या वेळी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या वाढीव मदतीवर योग्य तो निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी म्हटले होते. येत्या 3 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे. बघा,
3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते, तर 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात महायुती सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या भत्त्याची रक्कम 2100 रुपयांवर नेणार का, याकडेच सर्वांचंच लक्ष लागलेलं. लाडक्या बहिणींना 2100 रुपये पाहिजे असतील, तुम्हाला 2100 रुपये पाहिजेत का? खरंच पाहिजेत तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा 2100 रुपये पाहिजेत म्हणून. आता बघा 4000 रुपये कोणाला मिळणार आहेत ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर लगेच आपण ती माहिती पाहूया. तर बघा पुढची माहिती आपण पाहत आहोत. पाहू शकता बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 जानेवारी रोजी बिहारमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा निधीचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. तर राज्य सरकारच्या नमो सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता 1 मार्चपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वितरित करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. बघा सर्व महिला भगिनी लक्षात घ्या, PM किसान योजना, PM किसान योजनेच्या अंतर्गत किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत वर्षाला 6000 रुपये मिळतात. म्हणजेच काय तर 3 हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये तुम्हाला मिळतात. आता बघा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता पुढचा जो हप्ता आहे की PM किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो 2000 रुपयांचा हप्ता आता वितरित केला जाणार आहे. म्हणजे 2000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहे. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने PM किसान योजना सरकारची, केंद्र सरकारची, त्याच पद्धतीने राज्य सरकारने पण नमो सन्मान निधी योजनेचा त्या ठिकाणी हप्ता जो आहे तो 6वा हप्ता 1 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पण 6000 रुपये सरकार देतं, राज्य सरकार देतं आणि 6000 रुपये केंद्र सरकार देतं. अशा पद्धतीने 12000 रुपये तुम्हाला वर्षाला मिळत असतात. आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर PM किसान योजनेचे 2000 रुपये आणि 2000 रुपये नमो शेतकरी सन्मान योजनेचे, अशा पद्धतीने 4000 रुपये ह्या ठिकाणी आता जमा होणार आहेत. 4000 रुपये जमा होणार आहेत. 24 जानेवारीला 2000 रुपये येतील. 24 जानेवारीला 2000 रुपये येतील. त्यासोबतच पुढे जर आपण गेलो तर 1 मार्चला पुन्हा 2000 रुपये येतील. 1 मार्चला पुन्हा 2000 रुपये येतील. असे 4000 रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटला जमा होतील, जे शेतकरी बांधव पात्र आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाशिम जिल्ह्यात PM किसानच्या 18व्या आणि नमो किसानच्या 5व्या हप्त्याचं वितरण केलं होतं. PM किसानच्या 18व्या हप्त्याचे वितरण 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आलं होतं. तर राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना PM किसानसह नमोचा हप्ता जमा करण्यात आला. बघा राज्यामध्ये 91 लाख शेतकरी बांधव आहेत. त्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा पण आणि नमोचा पण हप्ता, म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता त्या ठिकाणी मिळतो. तर पुन्हा एकदा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 24 फेब्रुवारीला हप्ता वाटप होणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला 4000 रुपये या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. तर 2000 रुपये तर तुम्हाला निश्चितच येणार आहेत, पण 4000 रुपये पण तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतात. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण पाहिलेली. बघा 4000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. आता यामध्ये नमो शेतकरी योजना असेल किंवा PM किसान योजना असेल, भरपूर महिलांना वाटत असेल हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील, पण काही महिला पण आहेत, त्या महिलांना पण PM किसान योजनेचा लाभ मिळतो, नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो. त्या महिलांच्या नावे पण त्या ठिकाणी जमीन आहे, शेती आहे, त्यामुळे त्या महिलांना पण याचा लाभ मिळत असतो. तर त्या महिलांना पण ह्या ठिकाणी आता 4000 रुपये जे ते जमा होणार आहे. तर सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी आपण ह्या ठिकाणी पाहिलेली. आदेश देण्यात आले, ऑर्डर देण्यात आले, त्यामुळे आता तुम्हाला पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. आता पुढची अपडेट बघा. त्यानंतर बघा पुढची अपडेट, एप्रिलपासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता सरकार स्थापन झालेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण तुम्हाला 2100 पाहिजे असतील तर तुम्हाला मागणी करावी लागेल आणि मागणी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं लागेल. अशातच आता मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिलपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. बघा जर 10 मार्चला निर्णय झाला तर एप्रिलपासून तुम्हा सर्व महिला भगिनींना 2100 रुपये खात्यात जमा होणार आहे. 2100 रुपयाचा हप्ता तुमचा त्या ठिकाणी होणार आहे, जर निर्णय झाला तर. आणि जर निर्णय झाला नाही तर तुम्हाला 2100 रुपये त्या ठिकाणी मिळणार नाही. पण 2100 रुपये जर हवे असतील तर मागणी लावून धरायची. जोरदार मागणी सर्व महिलांची पाहिजे, जोरदार मागणी सर्व महिलांची पाहिजे. 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, तरच तुमची मागणी सरकारपर्यंत पोहोचेल आणि सरकार पण मान्य करेल. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी शेअर करायचं आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.